सर्वप्रथम स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन. सदरील व्हिडिओ NTS, NEMMS, शिष्यवृत्ती परीक्षा, MTS तसेच नवोदय परीक्षा व इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या भागामध्ये आपण क्रम या घटकातील स्वाध्याय 4.1 मधील प्रश्न क्रमांक 1 ते 6 या ठिकाणी पाहिलेले आहे. तर यानंतर आपण जे काही राहिलेला भाग आहे तो आजच्या भागामध्ये आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तत्पूर्वी सर्व विद्यार्थ्यांना माझी एक विनंती असणार आहे की म्हणजे कोणताही घटक सोडवत असताना सर्वात प्रथम त्या घटकातील ज्याही काही कन्सेप्ट असतील त्या कन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी समजून घेणं खूप गरजेचं असणार आहे. जोपर्यंत आपल्याला त्या कन्सेप्ट समजणार नाही तोपर्यंत आपण कितीही प्रश्नांचा जर सराव केला तर तो आपल्याला समजणार नाही. तर बेसिक जे काही कन्सेप्ट आहेत या चॅप्टरचे ते आपण सुरुवातीला समजून घेणं गरजेचं असणार आहे. ओके, तर या ठिकाणी आपण काय करायचं आहे, तर जेही काही प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत हे प्रश्न सुरुवातीला आपण या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. हे सर्व प्रश्न सोडवायचे झाल्यानंतर आपल्याला काही गोष्टी या ठिकाणी लक्षात घ्यायच्या आहेत की आपण जे काही उत्तर या ठिकाणी शोधलेलं आहे ते उत्तर आणि या ठिकाणी सांगण्यात आलेले उत्तर हे बरोबर आहे का हे आपण एक प्रकारे चेक करायचं आहे. त्याच पद्धतीनं आणखीन एक गोष्ट आपण या ठिकाणी करायची आहे की हेच उदाहरण आपण वेगळ्या पद्धतीनं किंवा काही ट्रिक्सच्या माध्यमातून कशा पद्धतीने हे उत्तर या ठिकाणी शोधू शकतो हे सुद्धा आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायचं आहे. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, अधिक वेळ न घेता आपण 4.1 मधील प्रश्न क्रमांक 7 या ठिकाणी पाहूया. यामध्ये पहा प्रश्न क्रमांक 7 यामध्ये काय दिलेले आहे पहा. 424, 461, 502, 545 व प्रश्नचिन्ह. ज्याही वेळेस अशा पद्धतीचे प्रश्न असतात तर सर्वात प्रथम आपल्याला काय करावं लागेल पहा की या ज्या काही दिलेल्या संख्या आहेत या संख्या वर्ग संख्या आहेत का हे आपल्याला या ठिकाणी सुरुवातीला समजून घ्यावं लागणार आहे. तर आपल्याला माहिती आहे की 424 ही पूर्ण वर्ग संख्या नाही. ओके, पूर्ण वर्ग संख्या नाही, परंतु त्या संख्येमध्ये आणखीन काही संख्या मिळवल्यानंतर ती पूर्ण वर्ग संख्या होते का, किंवा काही संख्या वजा केल्यानंतर काही पूर्ण वर्ग संख्या म्हणजे ती संख्या मिळते का, हे आपण या ठिकाणी जर पाहिलं तर या ज्या काही दिलेल्या संख्या आहेत या संख्या पूर्ण वर्ग संख्या नाहीत. त्याच पद्धतीने आता पूर्ण वर्ग संख्या नाही तर पुढे आपल्याला याच्या पुढे आणखी जाऊन काय करावं लागेल की या संख्या पूर्ण घन संख्या आहेत का, कोणत्या संख्येचा घन आहे का. तर या संख्या पाहिल्यानंतर सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल की याही संख्या घन संख्या नाही. आता याच्या पुढची स्टेप काय असणार आहे आपली की ज्या काही दिलेल्या संख्या असतील या दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज करून आपण या ठिकाणी पाहूया पहा. 4 अधिक 2 बरोबर 6, 6 आणि 4 10, 6 अधिक 4 बरोबर 10. ओके, म्हणजे काय केलं आपण की जे काही अंक असतील एखाद्या संख्येतील अंकांची बेरीज, या अंकांची बेरीज 10 आलेली आहे. पुढची संख्या घेतली पहा 461, तर त्या 461 मधील संख्यांची बेरीज जर पाहिली 4 अधिक 6 बरोबर 10, 10 आणि 1 11. आता या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट समजेल की पहिल्या संख्येतील
अंकांची बेरीज ही 10 आलेली होती, दुसऱ्या संख्येतील अंकांची बेरीज 11 आलेली आहे. मग आता याच्या पुढे जर आपण पाहिलं तर बेरीज किती येणं गरजेचं आहे? सुरुवातीला 10 आली, नंतर 11, त्याच्यानंतर काय येणं गरजेचं आहे? 12. तर पाहूया, तर पुढची संख्या आहे 502 व त्या अंकांची जर बेरीज केली तर ही बेरीज येते 7. किती येत आहे? 7 येत आहे. म्हणजे आपण या ठिकाणी जो काही तर्क लावलेला होता, पहिल्यांदा 10 बेरीज आली, नंतर 11, आता किती येणं गरजेचं? तो 12, परंतु आली 7. म्हणजे आपण जो काही त्या अंकांची बेरीज या ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न केला तर ती बेरीज या ठिकाणी असणार नाही. आता यानंतर मग पुढे काय करावं लागेल पहा आपल्याला. तर याच्या पुढे जाऊन आपल्याला काय करायचं आहे की पहिल्या संख्येत दुसऱ्या संख्येशी काही समसंबंध आहे का तो आपल्याला या ठिकाणी पाहावा लागेल. 4 आणि 24चा 4 सक्क 24, परंतु या ठिकाणी 4 व 61 आहे, त्या पद्धतीचा काहीही संबंध या ठिकाणी लागत नाही. मग आता पुढे जर असं असेल तर काय करावं लागतं पहा की आपल्याला या संख्यांमधील फरक या ठिकाणी समजून घ्यावा लागेल. म्हणजे पहा, सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल की 461 दुसऱ्या संख्येतून पहिली संख्या वजा, म्हणजे यांच्यातील फरक या ठिकाणी समजून घ्यायचा आहे. 461 वजा 424, तर म्हणजे सुरुवातीला आपल्याला 1 मधनं 4 जात नाही म्हणून 1 हातचा या ठिकाणी घ्यावा लागेल. 11 वजा 4 बरोबर 7 व त्यानंतर या ठिकाणी शिल्लक राहतील 5, 5 मधून 2 गेले 3 शिल्लक राहतील व 4 मधून 4 गेले 0. म्हणजे या ठिकाणी पहिल्या संख्या व दुसऱ्या संख्या या दोन संख्यांमध्ये कितीचा फरक आहे पहा? 37चा फरक आहे. आता दुसरी संख्या व तिसऱ्या संख्येमध्ये कितीचा फरक आहे ते पाहावं लागेल. 502 वजा 461 बरोबर या दोन संख्यांतील जर फरक पाहिला पहा, 2 वजा 1 बरोबर 1, त्यानंतर 0 मधून 6 जात नाही म्हणून 1 हातचा इकडे घेतला तर 10 मधून 6 गेले 4 व या ठिकाणी शिल्लक राहतील 4, 4 वजा 4 बरोबर 0. म्हणजे दुसरी संख्या व तिसरी संख्या या दोन्ही संख्यांमधील जो फरक असेल हा फरक किती आहे? 41 आहे. पहा, हा फरक किती आहे? 41. ओके. त्यानंतर पुढे पाहूया आपण. पहा, तिसरी व चौथ्या संख्येतील फरक म्हणजेच 545 वजा 502, 545 वजा 502 हा जर फरक पाहिला तर हा फरक कितीचा आहे पहा? 43चा फरक आहे. ओके. यावरनं एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी समजून येईल की या संख्यांमधील जर आपण फरक पाहिले तर सुरुवातीला फरक आहे 37, नंतर आहे 41 व त्याच्यानंतर आहे 43. या ज्या संख्या आहेत हा जो फरक आहे म्हणजे कोणता फरक? 37, 41, 43. ओके. तर आपल्याला या ठिकाणी समजेल की या ज्या काही संख्या आहेत या संख्या मूळ संख्या आहेत. कोणत्या संख्या आहेत? मूळ संख्या आहेत. म्हणजेच या 43च्या पुढची येणारी मूळ संख्या असणार आहे 47. कोणती संख्या असणार आहे? 47. ओके. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल पहा की 545 अधिक 47 या ठिकाणी करावं लागेल. 7 अधिक 5 बरोबर 12, 12शी 2 हातचा आला 1, 1 आणि 4 5, 5 व 4 9 व 5शी 5. म्हणजेच आपलं उत्तर या ठिकाणी या प्रश्नचिन्हाच्या जागी आपलं उत्तर हे किती येणं अपेक्षित आहे? 592. उत्तर किती येणं अपेक्षित आहे? 592. तर दिलेल्या पर्यायांमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहावं लागेल. पर्याय क्रमांक 1 612, पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी 588, पर्याय क्रमांक 3 592 व आपले उत्तर या ठिकाणी 592 आलेलं आहे. म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे. पर्याय क्रमांक 3. यानंतरचा पुढचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. पहा, प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक 8 मध्ये काय काय दिलेलं आहे पहा. पहिली संख्या आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे 570, दुसरी संख्या आहे 932, त्यानंतर पहा 853, त्यानंतरची पुढची संख्या आहे 639 व त्याच्या पुढे आहे प्रश्न चिन्ह.
ओके, ज्याही वेळेस आपण या संख्या पाहतोय एकच फॉर्म्युला आपण लक्षात ठेवायचा, सुरुवातीला या संख्या दिलेल्या संख्या पूर्ण वर्ग आहेत का? तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या संख्या पूर्ण वर्ग संख्या नाहीत. त्याच पद्धतीनं या संख्या घन संख्या आहेत का? तर याही संख्या घन संख्या नाहीत. यानंतरचा पुढचा पर्याय काय असेल तर आपण सांगितलं की यातील आपल्याला अंकांची बेरीज या ठिकाणी करायची आहे. अंकांची बेरीज या ठिकाणी आपण करून पाहूया. पहा, 5 अधिक 7 अधिक 0 बरोबर 5 आणि 7 बरोबर 12. यानंतर 932 या संख्येतील अंक असणार आहेत 9 अधिक 3 अधिक 2 बरोबर 9 अधिक 3 बरोबर 12. 12 अधिक 2 बरोबर 14. यानंतर पहा पुढची संख्या असणार आहे 853. 853 या संख्येतील अंक असणार आहेत 8 5 व 3 म्हणजे त्यांची बेरीज करायची आहे. 8 अधिक 5 बरोबर 13. 13 अधिक 3 बरोबर 16. म्हणजे या ठिकाणी आपल्याला हे जर संख्या पाहिल्या तर आपल्याला एक गोष्ट या ठिकाणी लक्षात येत आहे की सुरुवातीला या अंकांची बेरीज 12 होती. दुसरी जी संख्या आहे त्या अंकांची बेरीज 14 आहे. तिसरी जी संख्या दिलेली आहे त्या संख्येतील अंकांची बेरीज ही 16 आहे. यानंतर आपल्याला पुढे पाहावं लागेल, जी चौथी संख्या दिलेली आहे 639, तर 639 या संख्येतील अंकांची बेरीज आपल्याला या ठिकाणी करावी लागेल. म्हणजेच 6 अधिक 3 बरोबर 9 व 9 अधिक 9 बरोबर 18. 9 अधिक 9 बरोबर 18. तर या ठिकाणी सर्वात प्रथम 12 अंकांची बेरीज पहा काय आलेली आहे. 12 14 16 18 म्हणजे निश्चितपणे पुढील अंकांची जी बेरीज येणार आहे ही बेरीज आपल्याला किती आली पाहिजे? 20 आली पाहिजे. किती आली पाहिजे? 20 आली पाहिजे. तर आता ही बेरीज आपल्याला दिलेल्या पर्यायाच्या माध्यमातून या ठिकाणी शोधावी लागेल. ओके, तर पहिला पर्याय जर आपण पाहिला 389, तर पहा या 389 मधील 3 अधिक 8 अधिक 9 या अंकांची बेरीज करायची आहे. 3 अधिक 8 बरोबर 11. 11 अधिक 9 बरोबर 20. 11 अधिक 9 बरोबर 20. म्हणजेच या ठिकाणी आपलं जे काही उत्तर असणार आहे, ओके, हे उत्तर आपलं काय येणार आहे? 389. आपलं उत्तर या ठिकाणी काय येणार आहे? 389. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे. पहा, व्यवस्थित पद्धतीने आपल्याला हे उदाहरण या ठिकाणी समजून घ्यावयाची आहेत. आपण कशा पद्धतीने या ठिकाणी उत्तर शोधत आहोत. म्हणजे या ठिकाणी फर्स्ट अटेम्प्ट मध्ये म्हणजे पहिल्या प्रयत्नामध्येच आपल्याला उत्तर येईल असं असणार नाही. वेगवेगळे तर्क आपल्याला या ठिकाणी लावावे लागतील. ओके, तर आपल्याला उत्तर हे अधिक लवकर येण्यासाठी आपल्याला याच्यातील कन्सेप्ट समजून घेणं खूप गरजेचं असणार आहे. यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 9. यामध्ये 441 361 पहा, 441 361 289 त्यानंतर प्रश्नचिन्ह व 169. आता या संख्या पाहिल्यानंतर आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी लक्षात येईल की आपण सुरुवातीला काय पाहत होतो? पहा, दिलेल्या संख्या पूर्ण वर्ग संख्या आहेत का? तर यामध्ये जर आपण पाहिलं तर 441 हा 21 चा वर्ग आहे. 21 चा वर्ग 441. त्यानंतर 361 हा 19 चा वर्ग आहे 361. त्यानंतर 17 चा वर्ग आहे 289. व यानंतर आता आपल्याला प्रश्नचिन्ह या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजेच सुरुवातीला जर पाहिलं या दोघांमध्ये 2 चा फरक आहे, या दोघांमध्ये 2 चा फरक आहे. निश्चितपणे पुढेही 2 चाच फरक असला पाहिजे. पाहूया आपण आपलं उत्तर येतं का ते. 15 चा वर्ग 225.
यानंतर 2चाच फरक असला पाहिजे, म्हणजे निश्चितपणे या ठिकाणी 13चा वर्ग असेल. 13चा वर्ग 169. म्हणजेच हा जो या ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे, या प्रश्नचिन्हाच्या जागी आपलं उत्तर हे 225 असणार आहे. किती असणार आहे? 225. तर पहिला पर्याय आहे 196, दुसरा पर्याय आहे 225. तर आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 225 असणार आहे. पर्याय क्रमांक 2 225. यानंतर पुढे पाहूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 10. यामध्ये काय काय दिलेलं आहे पहा आपल्याला. 4, 5, 20 व 100 व पुढे त्याच्या प्रश्नचिन्ह आहे पहा. ओके, तर या संख्या पाहत असतानाच आपल्याला या ठिकाणी एक गोष्ट लक्षात येते, पूर्ण वर्ग संख्या नाही, त्यानंतर घन संख्या नाही, अंकांची बेरीज त्याचाही काही संबंध नाही, अंकांतील फरक याचाही काही संबंध नाही. परंतु ज्यावेळेस आपण या ठिकाणी पाहिलं, पहिल्या 2 संख्यांचा जर आपण संबंध पाहिला तर काय केलेला आहे की पहिल्या 2 संख्यांचा गुणाकार या ठिकाणी केलेला आहे. हा तिसरी संख्या 4 पंचे 20. त्यानंतर दुसऱ्या व तिसऱ्या संख्येचा संबंध या ठिकाणी पहा, 5 गुणिले 20. ओके, या संख्यांचा गुणाकार 20 100 या ठिकाणी आलेला असणार आहे. यानंतर पुढचं जे असणार आहे ते काय असेल पहा. या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल की हे 20 तिसऱ्या व चौथ्या संख्येचा समसंबंध अशा पद्धतीचा असेल, 20 गुणिले 100. 20 गुणिले 100. आता हे उत्तर शोधत असताना आपण कशा पद्धतीने शोधतो पहा. या ठिकाणी 1 शून्य आहे, या ठिकाणी 2 शून्य आहेत, म्हणजे उत्तरामध्ये किती शून्य असतील पहा, 3 शून्य असतील. आता जे काही राहिलेले अंक असतील, आता राहिलेला अंक कोणता आहे, 2 गुणिले 1. तर हा गुणाकार करायचा आहे, 2 गुणिले 1 बरोबर 2. म्हणजे आपलं उत्तर हे या ठिकाणी काय येणं अपेक्षित आहे, 2000. उत्तर काय येणं अपेक्षित आहे, 2000. तर दिलेल्या पर्यायामध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं, पहिला पर्याय आहे 1000, दुसरा पर्याय दिलेला आहे 1500, तिसरा पर्याय आहे 2000. म्हणजेच आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे उत्तर या ठिकाणी आपलं बरोबर असणार आहे. पर्याय क्रमांक 3. ओके, अतिशय सोपा भाग आहे पहा. जर आपल्याला हे उत्तरे जर या ठिकाणी समजत असतील तर निश्चितपणे आपण या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करायचं आहे. यानंतर पहा, यानंतरचा प्रश्न क्रमांक 11. यामध्ये पहिली संख्या दिलेली आहे 264, दुसरी संख्या दिलेली आहे 355, यानंतर 446, प्रश्नचिन्ह व 628. ओके, तर तोच क्रम आपला या ठिकाणी चालू असेल. कोणता? वर्ग संख्या नाही, घन संख्या नाही, अंकांची बेरीज पाहूया. ओके, अंकांची बेरीज पाहूया. डायरेक्ट आपल्याला या ठिकाणी सांगता येणार नाही की अंकांची बेरीज आहे का नाही ते. ओके, तर अंकांची बेरीज या ठिकाणी करून पाहूया. पहा, 2 + 6 + 4 बरोबर 2 आणि 6 8, 8 आणि 4 12. यानंतर 355 या संख्येमध्ये 3 + 5 + 5 बरोबर 5 आणि 3 8, 8 आणि 5 13. ओके, तर पहिल्या संख्येतील अंकांची बेरीज ही 12 आलेली आहे, दुसऱ्या संख्येतील अंकांची बेरीज ही 13 आलेली आहे. यानंतर पुढे पाहूया आपण. पहा, 4 + 4 + 6 बरोबर 4 आणि 4 8, 8 आणि 6 14. या अंकांची बेरीज 14 आलेली आहे. ओके, म्हणजे पहिल्या अंकांची बेरीज 12, नंतर 13, नंतर 14. म्हणजे निश्चितपणे पुढील अंकांची बेरीज ही किती येणं अपेक्षित आहे? ओके, 15. किती येणं अपेक्षित आहे? 15. परंतु त्याच्यानंतर एक संख्या आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. पहा, 628. तर हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे की त्यांची बेरीज 16 येते का? 6 + 2 + 8 बरोबर
6 अधिक 2 बरोबर 8, 8 अधिक 8 बरोबर 16, 8 अधिक 8 बरोबर 16. तर आता आपल्याला काय करावं लागेल पहा की म्हणजे 12, 13, 14, 15, 16 म्हणजे आपण जे लॉजिक या ठिकाणी लावलेलं असेल हे नक्की बरोबर असणार आहे. आता फक्त आपण दिलेल्या पर्यायांमधून शोधायचं आहे की कोणत्या संख्येतील अंकांची बेरीज ही 15 असणार आहे. कोणत्या संख्येतील अंकांची बेरीज ही 15 असणार आहे. तर पाहूया आपण पहा. पहिला पर्याय या ठिकाणी दिलेला आहे 264. तर या सॉरी ओके, पहिला पर्याय आहे 540. तर 540 या संख्येतील अंकांची जर बेरीज केली पहा आपण, 5 अधिक 4 बरोबर 9, 9 अधिक 0 बरोबर 9 येते. म्हणजे पहिला पर्याय हे उत्तर असणार नाही. यानंतर दुसरा पर्याय आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे 523. तर म्हणजे 5 अधिक 2 अधिक 3, 5 अधिक 2 बरोबर 7, 7 अधिक 3 बरोबर 10. म्हणजे दुसराही पर्याय या ठिकाणी असणार नाही. यानंतर तिसरा पर्याय आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे पहा 551. म्हणजे 5 अधिक 5 अधिक 1, 5 अधिक 5 बरोबर 10, 10 अधिक 1 बरोबर 11. तर म्हणजे हेही उत्तर असणार नाही. आता जर पहिले तिन्ही पर्याय नसतील तर निश्चितपणे या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हेच आपलं उत्तर असणार आहे. तरी पण आपण याला कन्फर्म करायचं आहे. ओके, 537 ही संख्या दिलेली आहे. तर यांचं जर आपण बेरीज केली 5 अधिक 3 अधिक 7 बरोबर 5 अधिक 3 बरोबर 8 व 8 अधिक 7 बरोबर 15. म्हणजे आपल्याला जे उत्तर हवं होतं 15 त्यांची बेरीज. तर निश्चितपणे या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे. ओके, अतिशय सोपा भाग आहे पहा. यानंतरचा पुढचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. प्रश्न क्रमांक 12. यामध्ये दिलेल्या संख्या आहेत पहा 1728, यानंतर 1000, त्यानंतर 512, 216 व प्रश्नचिन्ह. ओके, हो 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 अगदी बरोबर आहे. सुरुवातीला वर्ग संख्या आहेत का? नाही. ओके, यानंतर घन संख्या. ओके, तर दिलेल्या आपणाला माहिती आहे की आपणाला 1 ते 10 पर्यंतच्या संख्यांची घन माहिती आहेत. आणि परंतु या ठिकाणी ही जी संख्या दिलेली आहे पहा 1728 ही संख्या सुद्धा घन संख्याच आहे. ओके, ही सुद्धा संख्या कशी आहे? घन संख्याच आहे. ओके, तर कोणत्या संख्येचा घन आहे पहा, तर हा 12चा घन आहे. 12 या संख्येचा घन 1728 येतो. 12 या संख्येचा घन किती येतो? 1728. त्यानंतर 1000 हे 10चा घन आहे. 10चा घन 1000. त्यानंतर 8चा घन हा 512 आहे. 6चा घन हा 216 आहे. 6चा घन 216 आहे. यावरून आपल्याला एक गोष्ट या ठिकाणी लक्षात येईल. सर्वात प्रथम 10चा घन, त्यानंतर 10चा, 8चा, 6चा, म्हणजे प्रत्येकामध्ये 2-2चा फरक आहे. याही ठिकाणी 2चा फरक असेल म्हणजे या ठिकाणी आपणाला कितीचा घन करायचा आहे? 4 या संख्येचा घन करायचा आहे. आणि 4 या संख्येचा घन किती येतो? तर तो घन आहे 64. 4चा घन आहे 64. तर दिलेल्या पर्यायामध्ये आपल्याला हे उत्तर शोधावं लागेल. पर्याय क्रमांक 1 144, पर्याय क्रमांक 2 64. म्हणजेच या ठिकाणी प्रश्न क्रमांक 12चं उत्तर हे आपलं पर्याय क्रमांक 2 असणार आहे 64. पर्याय क्रमांक 2 64. यानंतरचा पुढील प्रश्न क्रमांक 13. यामध्ये पहा काय काय दिलेलं आहे ते. 1/3, त्यानंतर 3/4, 12/7, त्यानंतर 84/19, 84/19
19. ओके. आता ज्याही वेळेस अंश व छेद अपूर्णांकामध्ये ज्यावेळेस संख्या दिलेल्या असतात, ज्यावेळेस अपूर्णांकामध्ये संख्या दिलेल्या असतात त्यावेळेस आपल्याला अंश व छेद यांचा विचार करावा लागतो. अंशाचा व छेदाचा विचार या ठिकाणी करावा लागतो. ओके. तर या ठिकाणी काय काय केलेलं आहे ते आपण थोडंसं व्यवस्थित पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर यामध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं पहा, तर जो काही सुरुवातीचा अंश व छेद आहे, ओके, 1/3, तर काय केलेलं आहे पहा, 1 × 3 व 1+3 बरोबर. जो काही अंश व छेद आहे काय करायचं आहे, अंशाचा व सर्वात प्रथम अंशस्थानी काय केलेला आहे, अंश व छेद यांचा गुणाकार व छेदस्थानी काय करायचं आहे, अंश व छेद यांची बेरीज. ओके. तर पहा, 1 × 3 बरोबर 3 व 1+3 बरोबर 4. आपलं उत्तर या ठिकाणी काय आलेलं आहे, 3/4 हे उत्तर आपलं या ठिकाणी आलेलं आहे, 3/4. आता हेच उत्तर शोधण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, पुढे पहा आणखी. याच्यामध्ये अंश आहे 3, छेद आहे 4. तर सुरुवातीला काय करायचं म्हटलं आपण, अंश व छेदांचा गुणाकार व छेदस्थानी अंश व छेद यांची बेरीज. तर या ठिकाणी पहा, 3×4 = 12 व छेदस्थानी 3+4 बरोबर 7, म्हणजेच 12/7. पहा या ठिकाणी 12/7 आहे. आता पुढे काय करावं लागेल, अंशस्थानी पहा, अंश व छेदाचा गुणाकार करावा लागेल, म्हणजे 12 × 7 या ठिकाणी करावं लागेल, आणि छेदस्थानी यांची बेरीज, अंश व छेद यांची बेरीज. तर या ठिकाणी पहा, 12×7 = 84 व 12+7 बरोबर 19. 12+7 बरोबर 19. ओके. तर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर एक गोष्ट या ठिकाणी लक्षात येईल, 84/19. ओके. आता या ठिकाणी आपल्याला पुढे जे काही प्रश्न चिन्हाच्या जी संख्या शोधायची आहे, ही संख्या शोधत असताना काय करावं लागेल पहा, अंशस्थानी अंश व छेद यांचा गुणाकार व छेदस्थानी अंश व छेद यांची बेरीज या ठिकाणी करावी लागेल. म्हणजेच या ठिकाणी पहा, आपल्याला काय करावं लागेल, अंशस्थानी 84 × 19 छेदस्थानी 84+19 या ठिकाणी करावं लागेल. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं पहा, 19×4 76, 76 ला 6, हातचे 7 आले, 19×8 52 आणि 152+7 बरोबर 152 आणि 7 159. आणि या ठिकाणी जर पाहिलं 9 यांची जर बेरीज केली, 9+4 बरोबर 13, हातचा आला 1 आणि 1 2, 2+8 बरोबर 10. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी येणं अपेक्षित आहे 1596/103. 1596/103. जर आपण दिलेला पर्याय या ठिकाणी पाहिला, पर्याय क्रमांक 1, 1596/103 हा पर्याय क्रमांक 1 हे उत्तर या ठिकाणी आपलं बरोबर असणार आहे, पर्याय क्रमांक 1. ओके. यानंतर आपल्याला पाहायचं आहे पहा पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 14. प्रश्न क्रमांक 14 यामध्ये ज्या पद्धतीनं आपण या ठिकाणी कन्सेप्ट सांगितलेल्या होत्या त्याच पद्धतीने या ठिकाणी उत्तर शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे. पहिलं काय काय दिलेलं आहे पहा, 9, 28, 65, 126 व प्रश्नचिन्ह. तर यामध्ये पहिलाच जर आपण या ठिकाणी पाहिलं तर एक गोष्ट लक्षात येते पहा. कोणती गोष्ट या ठिकाणी आपल्याला समजते, तर या ठिकाणी एक गोष्ट या ठिकाणी लक्षात येईल की या पूर्ण वर्ग संख्या नाहीत. त्याच पद्धतीनं पूर्ण वर्ग संख्येमध्ये जर कोणताही जर अंक या ठिकाणी मिळवला किंवा कमी केला तरीही या संख्या येत नाहीत. यानंतर पूर्ण घन संख्या आहेत का, तर या पूर्ण घन संख्या
नाही, परंतु आपणाला या ठिकाणी 1 ते 10 पर्यंतच्या संख्यांचे जर घनपाठ असतील तर एक गोष्ट या ठिकाणी लक्षात येईल पहा, काहीतरी आहे. मग काय आहे या ठिकाणी हेच आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. तर यामध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं पहा, काय दिलेलं आहे, पहिली संख्या दिलेली आहे 9. तर यामध्ये जर आपण 2 या संख्येचा जर घन केला पहा, 2 या संख्येचा घन येतो 8 आणि या 8 मध्ये जर 1 मिळवलं म्हणजे घन संख्या अधिक 1 जर आपण या ठिकाणी केलं तर उत्तर आपल्या या ठिकाणी 9 येत आहे. उत्तर 9 येत आहे. मग तसाच समसंबंध जर आपण या ठिकाणी पाहिला तर या ठिकाणी 3 चा घन करायचा आहे. 3 चा घन हा 27 येतो आणि 27 अधिक 1 बरोबर 28 येणार आहे उत्तर. त्याच पद्धतीनं 4 या संख्येचा घन करायचा आहे. 4 चा घन येईल 64. 64 अधिक 1 उत्तर येईल आपलं या ठिकाणी 65. त्यानंतर जर आपण पुढे पाहिलं पहा, 5 चा घन बरोबर 125 आणि 125 अधिक 1 उत्तर येणार आहे आपलं 126. आता यापुढे कितीचा वर्ग केला, घन केलेला आहे पहा, 2 चा 3 4 5. आता पुढे आपल्याला कोणत्या संख्येचा घन करावा लागेल, 6 या संख्येचा घन करायचा आहे पहा. 6 या संख्येचा घन येईल आपला 216. त्यामध्ये 216 अधिक 1 बरोबर उत्तर येणार आहे 217. उत्तर काय येणं अपेक्षित आहे आपलं 217. तर दिलेल्या पर्यायामध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं, पहिला पर्याय या ठिकाणी दिलेला आहे 215, दुसरा पर्याय दिलेला आहे 217. तर आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 217 हे उत्तर या ठिकाणी येणार आहे. निश्चितपणे आपल्याला हा सर्वच्या सर्व प्रश्न समजलेले असतील तर नक्की या व्हिडिओला लाईक करायचा आहे, मित्रांपर्यंत शेअर करायचा आहे. त्याच पद्धतीनं आपणाला हे जे काही आपण या ठिकाणी उत्तर या ठिकाणी पाहिलेले आहे, ज्या पद्धतीनं आपण या ठिकाणी उत्तर शोधलेले आहे, यापेक्षा जर वेगळं काही आपलं उत्तर असेल किंवा वेगळ्या पद्धतीने जर आपलं काही उत्तर येत असेल तर आपण मला कमेंट करून या ठिकाणी सांगायचं आहे. त्याचप्रमाणे जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल, आणखीनही जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर व्हिडिओच्या खाली दिलेल्या लाल सबस्क्राईब या बटनावरती क्लिक करा व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.